जोडले गेलेले आमचे लाडके प्रेक्षक त्यांचं देखील आम्ही करतोय सहर्ष स्वागत. मॅचला झाली आहे सुरुवात. बॉलिंग ट्रॅक वरती इथून आपण गोलंदाज पाहणार आहोत, तो म्हणजेच सुमित आणि दोन सलामीवीर गायत्री माता स्पोर्ट्स सुपाडा टीमकडनं आपल्याला पाहायला मिळतील, किरण अँड दीपेश. सुमितचा पहिला बॉल आपण या ठिकाणी पाहिला तर मग अगदी डाव्या स्टेजच्या पलीकडे फेकला. अगदी टप्प्याची लेन जरूर हाताळली होती, परंतु दिशा ही चुकीची पाहायला मिळाली सुमित कडनं. अगदी लेफ्टमच्या बाहेरून हा चेंडू अगदी ट्रॅव्हल झाला. राऊंड विकेटनं गोलंदाजी करण्याकरता इथून आपण पाहिलं तर मग सुमितनं सुरुवात केली आहे, परंतु पहिला चेंडू डाव्या स्टेजच्या पलीकडे फेकला गेलाय. 3 ओव्हरचा हा मॅच. पुढील बॉल पुन्हा एकदा टप्पाची लेन ऑन साइडला अगदी खेचून मारलाय, चेंडू निघून जाईल डीप स्क्वेअर लेग बॉर्डर लाईन शफार. धावा मिळतील 6. आलाय हा षटकार. धन्यवाद डीजे, थँक्यू सो मच. काय जबरदस्त फटका मारला गेला. रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे चेंडूला हाफ फुलीवर घेतला आणि सीमारेषेच्या बाहेर धाडला गेलाय. पुन्हा एकदा हा चेंडू वाईड फेकला गेलाय. वारंवार चुका मैदानाच्या आतमध्ये घटित होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. इथून लेन अँड लाईन मध्ये ही सुधारणा करावी लागेल सुमित याला, नाहीतर मग हा सामना इथून गमावा लागू शकतो. खराब चेंडूची हाताळणी केली जाते वारंवार मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस ओव्हर द विकेट न चेंडू हाताळला होता, फटका फसला आणि समोरच्या दिशेनं लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये हा झेल इथून मात्र पकडला गेला. रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे हा चेंडू इथून मात्र खेळले होते. फलंदाज किरण कसा भाऊ वाजवतो मारीला जवळची होती पुरी नाचाय आली. दर्पा कसा भाऊ वाजवतो मारीला जवळची होती पुरी नाचाय आली. लाल सुडकाने सुनती नाचते मारीला होती पुरी फार मला पसंत आली. धन्यवाद डीजे, थँक्यू सो मच. मध्ये तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला होता. हलकीशी बॉडी जी आहे ना ती डाऊन केली होती बॅटरनं हा स्ट्रोक खेळण्याकरता आणि फटक्यामध्ये तेवढी पॉवर जनरेट केली नव्हती. इथून आपण पाहिलं तर मग फलंदाज बाद होतोय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये गुरुनाथ कोम. फुलर लेनचा बॉल होता, 20 स्टेप मध्ये खेळले गेलेत. काऊ कॉर्नरचे क्षेत्ररक्षक पुढे येत आहे, चेंडूला उचलताय, चेंडूची फेकी करेपर्यंत इथून आपण पाहिलं तर मग ह्या 2 धावा अगदी पूर्ण केल्यात. फुलर लेनचा बॉल होता आणि काय जबरदस्त सॉफ्ट माइंड हा स्ट्रोक खेळले होते मिस्टर गुरुनाथ. इथून मात्र 2 धावा मिळाल्या जातील आणि 2 धावेनं धाव फलक अगदी पण पाहिलं तर मग पोहोचले गेले ते म्हणजेच 10 अंकांवरती. पहा प्रयत्नाने सातत्य या 2 गोष्टी तुमच्याकडे असतील मित्रांनो तर जीवनात अशक्य असं काहीच नाहीये. इथून सातत्याने प्रयत्न अगदी चालू ठेवावे लागतात धाव फलक मोठा बनवण्याकरता. पुन्हा एकदा ऑन स्ट्राईक वरती मिस्टर गुरुनाथ. यावेळेस अगदी आपण पाहिलं तर इष्ट्यांच्या समोर चेंडू जरूर फेकला होता आणि रनआउटच्या सुरुवात इथून मात्र परतावा लागेल फलंदाज दीपेश याला. डगआउटच्या आशयाला धक्का क्रमांक 2, दीपेश आउट. गोरी गोरी पोरी आली पावडर लावून ग पावडर लावून आली पावडर लावून ग पावडर लावून. पोरी पटवली स्टाईल मारून प्रेमात बसवली स्माईल. पोरी पटवली
धन्यवाद डुझर, थँक्यू सो मच. अगदी एष्ट्यांच्या समोर लेंथ हाताळली होती परंतु बॉलला रेट करण्यामध्ये असफल ठरले गेले गुरुनाथ कुम आणि रनआउटच्या सुरूमध्ये मात्र दीपेशला इथून परतावा लागला. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहू शकाल आदेश वळवी आलेत. एक मोठे ऑलराऊंडर खेळाडू आहेत आदेश वळवी. 69 मॅचेस खेळलेत आणि 663 रन्स त्याच्या नावावरती आहेत. इथून आपण पाहिलं तर मग हा चेंडू आणखी एक वाईड फेकला गेलाय. कारण रन रेट आपण पाहिलं तर मग 16.50 इथे मात्र दर्शवत आहे. ज्या अनुषंगाने ही सुरुवात झाली आहे. सुमितचा पुढील बॉल. ओ यावेळेस ओव्हर फिश बॉल. चेंडू जाईल लॉंग ऑफ वांडर लाईन शफार आणि येतोय हा आदेश वळवे याच्या बॅट मधनं. द ग्रेस टू षटकार 6. जशी काय नडबुत. धन्यवाद थँक्यू सो मच. रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने हा चेंडू अगदी बॅटच्या रडार मध्ये साफळला गेला आणि त्याच्यावरती षटकार मात्र या ठिकाणी आदेशनं पेश केलाय. ओ यावेळेस ऑफ हँड न खेळण्याचा प्रयत्न. इथून आपण पाहिलं तर मग हा चेंडू येतोय डॉट आणि अशा प्रकारे पहिल्या षटकाचा खेळ इथून संपलाय. धावफलकावरती धावा जोडल्या गेल्यात त्या म्हणजेच 2 बाद 17. गायत्री माता स्फुट ससूपाडा. नाणा हवेत गेल्यावर आपण छापा किंवा काटा ओरडतो मित्रांनो. नशिबावरती कशाला अवलंबून राहायचं. आपल्या कर्माच्या आवाजाची छाप अशी असावी की यशाचा काटा हा आपल्याकडे झुकला पाहिजे. विकेट टेकर गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये मिस्टर तुळशीराम सांबरे याला तुम्ही पाहू शकाल. मागच्या मॅच मध्ये देखील तुळशीराम सांबरेने काय जबरदस्त गोलंदाजी केली होती आणि हा मॅच मध्ये देखील पहा सुरुवात अगदी डॉट बॉलने केली आहे. लेफ्टनचा मारा सातत्याने करत असतो. डावा हाताने गोलंदाजी त्याच्याकडनं आपल्याला पाहायला मिळते. पहिला चेंडू अगदी आपण पाहिला तर मग गुरुनाथ या बॅटरला अक्षरशः डॉट केलाय. ओ यावेळेस फटका फसलाय. क्षेत्ररक्षक पुढे येतोय मिडॉनचा आणि या ठिकाणी आपण पाहतोय पकडला गेला असेल आणि संपलाय तो म्हणजेच गुरुनाथ कुम. हा बॅटरचा खेळ आउट. धन्यवाद थँक्यू सो मच. प्ले मध्ये तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे ही लेन मात्र या ठिकाणी हाताळली होती. लेन अक्षरशः बॅटरच्या अगदी झोड मध्ये होते परंतु हलकासा चेंडू हरकत करणारा पाहायला मिळाला होता. ऑप्शनच्या बाहेर निघणारा बॉल आणि तिथून मात्र मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये मिष्टामिष्टू करून राहिलं मिस्टर गुरुनाथ आणि झेलच्या सुरमध्ये बाद होत आहेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहू शकाल किशोर आलेत. किशोर न्यू बॅटर आपल्याला पाहायला मिळेल. इथून एका चांगल्या पार्टनरशिपची गरज आहे. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर मग 17 धावा येताना पाहायला मिळाल्यात. चेंडू फेकून झालेत ते म्हणजेच 2. किशोर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. ओ पुन्हा एकदा सॉफ्ट हँड मात्र यावेळेस केले गेले तर मिडॉप क्षेत्रामध्ये किरण केनीला ते या ठिकाणी आपण पाहिलं. चांगलं क्षेत्ररक्षण. एक सिंगल धाव इथून मात्र पूर्ण होताना पाहायला मिळाली. पहा नॅचरल स्पिन हलकाच आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज तुळशीराम सांबरे याच्याकडे लेफ्टमचा मारा सातत्याने तो करतोय. डाव्या हाताने गोलंदाजी करतोय आणि जेव्हा डाव्या हाताचे हे गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात ना तेव्हा मात्र हलकासा चेंडू हरकत करणारा पाहायला जरूर मिळतो. ऑप्शनच्या बाहेर निघणारा. इथून आपण पाहिलं तर मग एक सिंगल धाव ही पूर्ण केली आहे. सिंगलच्या मदतीने धावफलक पोहोचलं गेलंय ते म्हणजेच 19 अंकांप्रती हे धावफलक अगदी आपल्याला पाहायला मिळेल. पहिला चेंडू डॉट त्याच्यानंतर विकेट आणि त्याच्यानंतर ही सिंगल धाव. 2 आले ना सिंगल. यस 2 सिंगल धावा इथून मात्र पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळाल्या. पुढील बॉल. हो अकोटप्पाची लेन होती ते मात्र आपण पाहिलं तर मग पूर्णपणे हा चेंडू अगदी आपण पाहिला तर मग डॉट खेळले गेलेत.
हलकासा चेंडू आपण पाहिला ना तर मग गुटलेन वरती हाताला आणि तिथून मात्र हलकासा बाउन्स देण्याचा प्रयत्न आणि पूर्णपणे या ठिकाणी आपण पाहिलं तर मग बॅटर किशोर मात्र बीट झालेत. 7 धावा बनवलेत आदेशनं 3 बॉल मध्ये. हो सॉफेंडने यावेळेस जबरदस्त हा स्ट्रोक मात्र खेळले गेलेत परंतु इथे आपण पाहिलं तर मग खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. काय जबरदस्त फ्लिकचा फटका या ठिकाणी एक्झिक्यूट केला फलंदाज किशोर हरवटे याने आणि चेंडूला धाडलंय सीमा रेषा पार. प्ले मध्ये आपण पाहू शकता कशा प्रकारे हा चेंडू अगदी या ठिकाणी खेळले गेलेत. अगदी बुंद्यामध्ये हा चेंडू हाताळला होता आणि तिथून काय जबरदस्त हा चेंडू अगदी बॅट वरती घेतलाय आणि आपण पाहिलं तर मग झेल सोडला त्याच्यानंतर चौकार देखील जाताना पाहायला मिळाला. चेंडू अगदी आपण पाहिला तर मग निघून गेला सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांकरता आणि या 4 धावफलक जे आहे ते पोहोचले गेले 23 लॉस 3 विकेट. अशा प्रकारचं हे धावफलक ससुपाडा टीम्स आपल्याला पाहायला मिळत आहे. यावेळेस आपण पाहतोय चांगला फटका. ओ झेल झाला आहे ड्रॉप. तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु पहा अजून सुद्धा ओव्हर थ्रो होतोय मैदानाच्या आतमध्ये. भरपूर काही चुका मिस्टेक होताना आपल्याला ठिकाणी पाहायला मिळतीये. पानखंड स्फूट टीम कडनं धावफलक अगदी आपण पाहिलं तर इथून पोहोचलं गेलं इथे म्हणजेच 27 अंकांवरती बॉलिंग ट्रॅक वरती विकास आलेत. पहिल्या बॉल वरती इथून आपण पाहिलं तर मग 4 धावा पळून पूर्ण केल्या. यावेळेस पुढील बॉल वरती आक्रमण केलंय. डीप स्क्वेअर क्षेत्राच्या दिशेने फेकलाय झेल आणि संपेल या ठिकाणी फलंदाज आदेश वळवीचा खेळ. आउट. धन्यवाद थँक्यू सो मच. स्ट्राईक रेस 220 चा पाहायला मिळाला होता फलंदाज आदेश वळवे याचा परंतु फटका तेवढा पॉवरफुल नव्हता. एलिव्हेशन भरपूर होतं. डिस्टन्स गाठू शकले नाहीये आणि झेलच्या सुरुवातीमध्ये मिस्टर आदेश या ठिकाणी बाद झाले. हलकेसे स्टेप आउट होऊन हा स्ट्रोक खेळले होते डीप स्क्वेअर क्षेत्राच्या दिशेनं. थोडस लेट जरूर खेळले हा स्ट्रोक आणि त्याच कारणास्तव एक्झिक्यूट अगदी प्रॉपर करू शकले नाहीये. प्रॉपर टायमिंग करू शकले नाहीये फलंदाज आदेश. नो बॅटर प्रदीप आलेत मैदानाच्या आतमध्ये. हो आल्या आल्या प्रदीपनं विकासच्या विरोधामध्ये ठोकलाय हा षटकार 6. काय जबरदस्त अगदी हा स्ट्रोक खेळले गेलेत मिस्टर प्रदीप. रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने हा शेड्यूला पाठवलाय लॉंग ऑफ ऑर्डर लाईनच्या बाहेर. अगदी फुलटॉस बॉल मिळाला आणि त्याच्यावरती फुल टोल मात्र ठिकाणी वसूल केलाय. षटकार या ठिकाणी येतो आणि षटकारानं धावसंख्या पोहोचली गेले 3 33 अंकांवरती. पुढील बॉल पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न इथून मात्र दर्शवला होता प्रदीपनं परंतु चेंडू आणि बाण याच्यामध्ये अगदी इथून हा चेंडू अगदी आपण पाहिला तर जागेवरून खेळण्याचा प्रयत्न.
पुढील बॉल हलकासा बाउन्स देण्याचा प्रयत्न इथून मात्र यावेळेस पाहायला मिळाला होता आणि त्याच्यामध्ये आपण पाहिला तर मग प्रॉपर टायमिंग करू शकले नाही प्रदीप. एकच सिंगल धाव इथून मात्र पूर्ण केली. सिंगलच्या मदतीने धावफलक पुजला गेला तो म्हणजे 34 34 अंकांवरती. सुरुवातीला करण रायडर आपण पाहिलं तर 17चं होतं, परंतु तिथून आपण पाहिलं तर मग बॅटिंग तेवढी खास झाली नाही आणि रन रेट अगदी खाली उतरत गेलं. इथून आपण पाहतोय अजून सुद्धा चेंडू सापडलेला नाहीये. धुंडो धुंडो रे साजना अशा प्रकारचं हे क्रिकेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि इथे आपण पाहिलं तर मग रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज प्रदीप नाही, तर मग इथून धावा येतील 3 धावफलक पोचलं गेले ते म्हणजेच 37 अंकांवरती आणि जिंकण्याकरता 38 लक्ष इथून मात्र असणार आहे. चला नेक्स्ट मॅच इथून आपण पाहणार आहोत. आणखी 2 दिग्गज संघामध्ये एका बाजूने होली क्रॉस घोडबंदर तर दुसऱ्या बाजूने एक गावदेवी स्फोट चिंचोटी. चला टॉस साठी या. होली क्रॉस घोडबंदर टीमचा संघनायक अँड आई गावदेवी स्फोट चिंचोटी पाटीलपाडा टीमचा संघनायक. चला टॉस बॉक्स मध्ये रेडी राहायचंय. वारंवार सूचना करायला निश्चितच थोडस आम्हाला देखील खराब वाटतंय, कारण प्रत्येक टीमला माहिती असायला हवं की हा मॅच इनिंग संपल्यानंतर आपल्याला टॉस बॉक्स मध्ये रेडी राहायचंय. चला घाई करा दोन्ही संघाच्या संघनायकांनी. आणखी एक बिग मॅच तुमच्या भेटीला येते मित्रांनो. कुठे जाऊ नका, पाहत रहा क्रांतीवीर बिरसा मुंडा चषक 2020-26. काय जबरदस्त हे देखणं आयोजन नियोजन या ठिकाणी राहिलंय. बिरसा मुंडा ग्रुप सातिवली आणि त्याच नंतर आपण पाहिलं तर मग बाबूदादा माळे असतील, दिनेश टुकरे असतील, त्याच्यानंतर संदीप ओळंबे यांनी घेतलेली ही मेहनत इथे आपल्याला पाहायला मिळते. आणि या मेहनतीचा रंग भंग काय जबरदस्त आपल्याला पाहायला मिळतो. चला नेक्स्ट मॅच होली क्रॉस घोडबंदर अँड त्यांच्या समवेत आपल्याला पाहायला मिळेल गावदेवी स्फोट चिंचोटी पाटीलपाडा. हा टॉस निश्चितच आपण या ठिकाणी पाहू शकाल या स्पर्धेकरता खास बनवला गेलाय. एका बाजूने आहे तो म्हणजेच KBM म्हणजेच क्रांतीवीर बिरसा मुंडा असं नाव निश्चितच आहे आणि दुसऱ्या बाजूने आहे 2026. पाहूया आता इथून मात्र टॉस केला जाईल, कोणता संघनायक टॉस या ठिकाणी जिंकेल. टॉस करण्याकरता आम्ही विनंती करतोय दिनेश टुकरे आहे ना, आपण या आपल्या शुभोदय आपण करूया टॉस. तुमच्या सोबत संकेत आहेत आणि त्याच नंतर आपण पाहिलं तर मग महेश होली क्रॉस घोडबंदर टीमचे संघनायक. 2026 असा कॉल आणि आलेला आहे KBM म्हणजे टॉसचा निकाल होली क्रॉस घोडबंदर टीमच्या बाजूने लागलाय. महेश टॉस जिंकलाय. सर्वप्रथम तुमचं स्वागत आहे. डिसिजन काय असणार आहे? बिल्डिंग पहा इथून आता घोडबंदर ते सातिवली प्रवास करून आलेत. टॉस जिंकलाय, फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. समोरच्या संघाला किती धावांच्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न केला जाईल? 40च्या आतमध्येच. बाबूदादा आणि क्रांतीवीर बिरसा मुंडा सातिवली या संघाचं हे आयोजन नियोजन तुम्ही या ठिकाणी पाहताय, काय म्हणतील त्यांच्याबद्दल? आयोजन तर खूपच सुंदर असतंय आणि दरवर्षी इथे खेळायला खूप मजा येते. खूप सुंदर आहे आयोजन, खूप सुंदर. धन्यवाद. बेस्ट ऑफ लक तुम्हाला. संकेत टॉस जिंकला, डिसिजन काय घेतलं सर? फिल्डिंगच घेतली असते. यावेळेस तुम्हाला बॅटिंग करायची. बॅटिंग करत असताना 4 ओव्हर मध्ये किती धावा बनवण्याचा प्रयत्न केला जाईल? 50 ते 60. आज संपूर्ण संघ आहे का तुमचा? हो नक्कीच. मग एक चांगली फाईट पाहायला मिळेल. हो बेस्ट ऑफ लक तुम्हाला देखील देतो आम्ही शुभेच्छा. थँक्यू सो मच. मित्रांनो हे होते दोन कर्णधार, त्यांच्या प्रतिक्रिया आपण या ठिकाणी जाणून घेतल्या. आता मात्र थेट जाऊया आपण समालोचन कक्षाच्या दिशेने. थँक्यू सो मच. डिबेन लाईव्ह कॅमेरामॅन मिस्टर कार्तिक मांगेला. धन्यवाद. ओ पहिला बॉल या ठिकाणी पेस करायचा होता. चेंडूवाला बाद याच्यामध्ये प्रॉपर कनेक्शन झालं नाहीये आणि एक सिंगल धाव इथून मात्र पूर्ण होताना पाहायला मिळेल. पहा 18 मध्ये 38 बनवायचे आहेत. इथून धावफलक अगदी आपण पाहिला तर मग पोहोचवला गेला तो म्हणजे 37 अंकांप्रती आणि 38 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय पानखंडा स्फोट टीम या समोर. आधी सापडील बॉल. ओ मोठा स्ट्रोक खेळण्याचा या ठिकाणी प्रयत्न किरण केनेचा राहिला, परंतु झेल देखील पाहायला मिळाला होता.
डीप मिड विकेटला दोन क्षेत्ररक्षक आले होते. झेल मात्र इथून सुटला गेलाय. आदेश वळवी 69 मॅचेस आहेत आणि 59 विकेट आहेत त्याच्या नावावरती. म्हणजेच चांगला परफॉर्मन्स देणारा हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. रिक्वायर रन रेट आपण पाहिला तर मग 13.13चा आहे. हो यावेळेस सध्या आपण पाहिलं तर मग एष्ट्यांना चेंडू अगदी घासून गेलाय. म्हणजेच इथून मात्र परतावं लागेल कीने या बॅटरला डगाऊटच्या दिशेला. गॉन आउट. धन्यवाद थँक्यू सो मच. रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे हा चेंडू या ठिकाणी हाताळला होता. अगदी गुड लेन वरती चेंडू हाताळले होते आणि तिथून हलकासा चेंडू अगदी खाली राहिला आणि एक्स्ट्राना चुंबन घेऊन हा चेंडू अगदी निघून गेलाय. आयुष्यात कितीही वाईट प्रसंग येऊ द्या मित्रांनो, कधी हार मानू नका. त्या प्रसंगावरती मात करून पुन्हा उभं कसं राहता येईल ना हे मात्र नक्कीच शिका. या ठिकाणी पार्टनरशिपची गरज आहे. एक चांगली पार्टनरशिप झाली तर हे धावफलक देखील चेस होऊ शकतोय. पुढील बॉल. हो मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी सुमितनं दर्शवलाय. काऊ कॉर्नरचं क्षेत्ररक्षक पुढे येतोय. चेंडूला उचलेल, चेंडूची फेकी करेपर्यंत इथून मात्र 2 धावा या पूर्ण केल्याच जातील. काऊ कॉर्नरचं क्षेत्र आपण पाहिलं तर मग पूर्णपणे खाली होतं आणि त्या क्षेत्रामध्ये एवढे सहज स्ट्रोक खेळले होते मिस्टर सुमित आणि तिथून मात्र 2 धावा सुमितनं पूर्ण केल्यात. पुढील बॉल. ओ यावेळेस अगदी आपण पाहिलं तर मग पुन्हा एकदा एक फलंदाज मात्र ठिकाणी बाद होईल. लेट डाऊनच्या स्वरूपामध्ये हलकासा चेंडू अगदी बॅटला ब्रश झाला होता आणि त्याच्यानंतर इष्टांवरती चेंडू अगदी जाऊन धडकलाय. विकेट क्रमांक 2 सुमित हा बॅटर इथे मात्र होतोय बाद. आउट. अशे आलेत न्यू बॅटर. या ठिकाणी आपण पाहिलं तर मग काही इंचाचा फरक राहिलाय, परंतु हा चेंडू एकदा पुन्हा टाकावा लागेल डाव्या स्टेजच्या पलीकडे. हॅलो. सिंगल धाव इथून मात्र पूर्ण होईल. सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे सरकला पोहोचला गेला 7 अंकांवरती. मात्र रन रेट आहे तो इथून वाढत चाललाय. 15.50चा रन रेट इथून आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा आहेत त्या म्हणजेच कंपॅरिझन आपण पाहिलं तर मग 17 वरती 2 होते काहीतरी माता स्पोर्ट्स ससुपाडा टीमचे, परंतु इथून आपण पाहिलं तर 7 वरती 2 आहेत म्हणजेच भरपूर पुढे आहे या ठिकाणी ससुपाडा संघ. आता मात्र 12 चेंडू शिल्लक असतील आणि 12 चेंडू मध्ये 31 धावा अजूनही बनवावा लागतील. इथून आपण पाहिलं तर चांगला फटका ऑन साइडला केले होते, परंतु मिड ऑन क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एक सिंगल धाव इथून मात्र पूर्ण होईल. बॉलिंग ट्रॅक वरती तुम्ही दीपेशला पाहताय. दीपेशने निश्चितच बॅटिंग करत असताना चांगला धावा बनवल्या नाही, परंतु इथून मात्र गोलंदाजी अगदी चांगली करावी लागणार आहे. 58 मॅचेस मध्ये 50 विकेट त्याच्या नावावरती देखील आहेत. ओ मोठा फटका खेळले गेले त्या ठिकाणी, परंतु डीप स्क्वेअर लेगला प्रोटेक्शन आहे, चांगलं क्षेत्ररक्षण जरूर झालंय. 2 धावा इथून मात्र पूर्ण होतील. दोन धावा मात्र इथून पूर्ण होत आहेत. दोन्ही टीमची धावसंख्या पोहोचली गेली आहे ती म्हणजेच 10 या अंकांवरती.
इथून आपण पाहतोय अजूनही 10 बॉल शिल्लक असतील आणि जिंकण्याकरता धावांची आवश्यकता असणार आहे ती म्हणजेच 28. पुढील बॉल पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न परंतु चेंडू निघून गेला डिक्लेरेशन झोन मध्ये. मिडेल फक्त एक सिंगल. इक्के दुक्के से काम चलने वाला नहीं है. बड़े लक्ष्य का पीछा करना है तो मैदान के अंदर बड़े स्ट्रोक लगाने पड़ेंगे. सर्वात सूक्ष्म आणि ताकदवान काय असेल तर ते म्हणजे तुमच्या मनातील विचार. उद्ध्वस्त आणि परिवर्तन याची शक्ती फार अफाट आहे मित्रांनो. कारण तुमच्या मनातील विचार जर पॉझिटिव्ह असतील ना तर तुम्हाला संघर्ष करण्याकरता कोणीही अडवणार नाहीये. इथून तो विचार माइंड मध्ये सेट करावा लागेल की हे मी करू शकतो आणि करणार. पुढील बॉल हो चांगला फटका आहे डिपेक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. हो झाली मिसफील्ड. जाल फाटला आणि मासा निसटला असंच म्हणावं लागेल. आला या ठिकाणी हा चौकार. ऑफस्टॉमच्या हलकीच बाहेरचे लेंथ होती त्याला मात्र रीड केलं. डिपेक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं प्रोटेक्शन होतं परंतु फ्रेमच्या माध्यमातून झाली मिस्टेक. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा या ठिकाणी दर्शवला होता विकासनं. आपल्या संघाचा विकास करायचा असेल तर मग विकासचं चालणं तेवढंच योग्य असणार आहे. मॅच मध्ये हलकेसे स्टेप आउट झाले पण तो लेन थोडीशी मागे खेचली तिथून मात्र बाउन्स देण्याचा प्रयत्न सक्सेसफुल राहिला आहे गोलंदाज दीपेश याचा. 7 चेंडू मध्ये अजूनही 23 धावांची आवश्यकता असेल हा मॅच जिंकण्याकरता पानखंड स्फोट टीमला. पुढील बॉल ओ हवाई स्ट्रोक करण्याचा प्रयत्न. ओ 1 फुल 3 माली और तीनों के हात खाली असंच म्हणावं लागेल. कुठल्याही एका तरी खेळाडूने हा झेल पकडण्याकरता प्रयत्न करायला हवे होते परंतु प्रयत्न तेवढे सक्सेसफुल पाहायला मिळाले नाहीयेत. इथून आपण पाहिला तर मग धाव फलक जे आहे ते पोहोचलं गेलंय 17 या अंकांवरती म्हणजेच येणारे बॉल 6 आणि 6 मध्ये 21 धावा इथून अजूनही बनवावा लागतील. आता पाहूया इथून नंबर 3 चा गोलंदाज कोण येतोय. 6 मध्ये 21 धावा डिफेंड करण्याकरता ससूपाडा टीम कडनं. सध्या तरी आपण पाहिला तर हा मॅच मध्ये ससूपाडा टीमचा पगडा भारी पाहायला मिळतोय. कारण सुरुवातीला फर्स्ट इनिंग मध्ये आपण पाहिलं तर मग चांगला खेळ मात्र इथून दर्शवला. आता मात्र 6 मध्ये 21 डिफेंड करायचे आहेत. काय घडेल काय बिघडेल संघर्ष अजून चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. बॉलिंग ट्रॅक वरती किरण आलेत. किरणचा हा पहिला बॉल फुल टॉस बॉल ऑन साइडला मेजवानी होती परंतु स्वीकारता आली नाहीये. ऑन साइडला जरूर खेळले बॅटर अजय परंतु ओ या ठिकाणी आपण पाहिलं तर मग अजय मात्र राणूच्या स्वरूपामध्ये झालेत बाद. आता मात्र 5 बॉल 19 ची गरज अजून सुद्धा आहे. फुल टॉस बॉल होता अजयच्या साठी परंतु मिस्टाइम स्ट्रोक पाहायला मिळाला. 3 बॉल मध्ये 4 अजयने बनवल्या. इथून अजूनही 5 मध्ये बनवावा लागतील हा मॅच जिंकण्याकरता पानखंड स्पोर्ट टीमला. 5 मध्ये 19. एवढंच आपण पाहिलं तर मग स्ट्राईक विकासाने ठेवण्याचा प्रयत्न केलाय. सुरुवातीला विकास आला. न्यू बॅटर संदीप आलेत मैदानाच्या आतमध्ये. आज आपण पाहिलं तर मग रोशन देखील पाहायला मिळाला नाहीत आम्हाला पानखंड स्पोर्ट टीम मध्ये. फुल टॉस बॉल समोरच्या दिशेनं लॉफ्ट केलाय आणि चेंडू जाईल लॉंग ऑफ बॉन्ड लाईनच्या पलीकडे. मिळतील धावा 6. आलाय षटकार. अजून मित्रांनो मॅच संपलेले नाहीये कारण इथून आपण पाहिलं तर षटकार आलाय आणि षटकारानं मॅच मध्ये पुन्हा एकदा जिवंतपणा येताना पाहायला मिळालाय. काय जबरदस्त स्ट्रोक खेळले गेले यावेळेस विकास. आता मात्र इथून 4 चेंडू 13 ची गरज. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. 1 धाव इथून मात्र पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथून केला जाईल का परंतु नाही असं उत्तर आलंय. आता मात्र 3 मध्ये 12
ह्याच मैदानावरती निश्चितच आपण एसपीएल पाहिला आणि त्या एसपीएल मध्ये 2 मध्ये 12 धावांची गरज असताना दीप्तेश वाझेनं ते 2 षटकार अगदी फेकले होते. म्हणजे ह्या मैदानावरती ह्या धावा होऊ शकतात, परंतु ही स्पर्धा वेगळी आहे, ही मॅच वेगळी आहे, बॅटर वेगळे आहेत, परंतु संघर्ष चालू ठेवावा लागतील. ओ यावेळेस आपण पाहिला तर अगदी ऑफस्टमच्या बाहेर निघणारा बॉल, म्हणजे इथून हा चेंडू पुन्हा एकदा फेकावा लागेल. 3 मध्ये 11. ओ यावेळेस समोरच्या दिशेने उडवला आहे. आणखी एक दर्जेदार हा षटकार मोक्याच्या क्षणी आलाय. आता मात्र ह्या षटकाराने धाव फलक पोहोचले गेले ते म्हणजे 31 अंकांवरती. आता मात्र 2 चेंडू आणि 5 धावा. मॅच अगदी या ठिकाणी पूर्णपणे बदलली आहे. इथून आता आपण पाहिलं तर मग 2 चेंडू आणि जिंकण्याकरता 5 धावांची आवश्यकता. चांगला फटका आहे समोरच्या दिशेनं. ओ इथे मात्र 2 धावा येताना पाहायला मिळाल्यात. आता मात्र 1 बॉल 3ची गरज. इथून मात्र मोठा फटका येईल का, की मग शेवटच्या बॉल वरती ह्या 3 धावा इथून मात्र पूर्ण केल्या जातील का? काय जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगलाय. दोन्ही संघ हार मानायला तयार नाहीयेत. मित्रांनो, तुम्हाला हा सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे दोन्ही टीम करता. हो फटका चांगला आहे समोरच्या दिशेनं, परंतु तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर मग 1 धावेनं हा सामना इथून मात्र गमवावा लागलाय पानखंड स्पोर्ट टीमला. स्कोर इज लेवल, परंतु कंपल्सरी चेसिंग अँड रेसिंग असल्या कारणानं इथून आपण पाहिला तर हा मॅच अक्षरशः जाईल. तो म्हणजेच गायत्री माता ससुपाडा टीमच्या बाजूनं. घेऊ शकता ना, पुढील मॅच आपण इथून पाहणार आहोत. होली क्रॉस घोडबंदर आणि त्यांच्या समवेत गावदेवी स्फोट चिंचोटी पाटीलपाडा. परंतु इथे आपण पाहिलं तर मग होली क्रॉस घोडबंदर टीम मध्ये 10 खेळाडू आहेत आणि 1 ओव्हरच्या आतमध्ये जर त्यांचा 11वा खेळाडू आला तर मग ते घेऊ शकतील अशी माझी सूचना निश्चितच त्यांना दिली जाते. आणि त्यांनी दर्शवले देखील आम्हाला की 1 ओव्हरच्या आतमध्ये जर आमचा 11वा खेळाडू आला तर आम्ही तो घेऊ शकतो.